नमस्कार, मी डॉक्टर कुलदीप तोटावार, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. तर आज आपण ड्रग कोटेड बलून्स, ज्याला ड्रग इल्युटिंग बलून्ससुद्धा म्हणतात, या टेक्नॉलॉजीबद्दल आज जाणून घेऊ. तर आपल्या सर्वांना एन्जिओप्लास्टीमध्ये बलून्स आणि स्टेंट्स यांचा वापर होतो हे सर्वांना माहीतच आहे. तर ड्रग कोटेड बलून्ससुद्धा एक असे विशिष्ट प्रकारचे बलून असतात ज्यांच्या सरफेसवर औषधांचा लेप लावला जातो आणि हे ड्रग कोटेड बलून्स आपण ब्लॉकेजच्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी आपण काही विशिष्ट कालावधीसाठी ज्यावेळेस त्याला फुगवतो, ज्याला आम्ही इन्फ्लेशन म्हणतो, इन्फ्लेशन टाईम जवळपास 1 मिनिटाचा राहायला पाहिजे. तर ज्यावेळेस 1 मिनिटापर्यंत फुगवतो तर त्यावेळेस त्या सरफेसवरचं जे औषध असतं ते रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये सोडलं जातं आणि ते औषध नंतर ब्लॉकेज होण्याची प्रक्रिया जी असते ते प्रक्रिया थांबवतं. तर हे ड्रग कोटेड बलून्स आपण कुठे यूज करू शकतो आणि स्टेंटच्या कंपॅरिझनमध्ये याचा फायदा काय आहे? तर ड्रग कोटेड बलून्सचे मुख्यतः 2 फायदे आहेत. ज्या पेशंटमध्ये आपण एन्जिओप्लास्टी करतो आणि एन्जिओप्लास्टी करताना ड्रग कोटेड बलूनचा यूज होतो, तर ते ड्रग कोटेड बलून्स आपण इन्फ्लेट केल्यानंतर म्हणजे फुगवल्यानंतर बाहेर काढतो आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मेटल लेअर राहत नाही. आणि दुसरा फायदा म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस ड्रग कोटेड बलूनचा यूज होतो त्यावेळेस स्टेंटच्या कंपॅरिझनमध्ये रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता ही ड्रग कोटेड बलूनसोबत खूप कमी असते. तर एन्जिओप्लास्टीमध्ये ड्रग कोटेड बलूनचा वापर हा 3 प्रकारच्या रुग्णांमध्ये आपण करू शकतो. पहिला म्हणजे ज्या रुग्णांमध्ये पूर्वी एन्जिओप्लास्टी झाली आहे आणि परत स्टेंटमध्ये परत ब्लॉकेजेस झाले आहेत, तर अशा रुग्णांमध्ये आपण ड्रग कोटेड बलून्सचा यूज करू शकतो. दुसरं म्हणजे ज्या रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांची साईज ही लहान आहे आणि जिथे स्टेंट सामावू शकत नाही, अशा ठिकाणी आपण DCBs यूज करू शकतो. आणि शेवटी अशा रुग्णांमध्ये ज्यामध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त आहे आणि जिथे आपण रक्तपातळीची औषधे दीर्घकाळापर्यंत देऊ नाही शकत, अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपण ड्रग कोटेड बलून्सचा वापर करू शकतो. तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आम्ही मेडिकवर हॉस्पिटल येथे सदैव तत्पर आहोत. धन्यवाद.